नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर शनिवारी 29 मार्च रोजी आहे शनी अमावस्या. आपल्या या नवीन वर्ष चालू होत आहे गुढीपाडव्याचं आणि त्याच्या आधी ही शनिवारची अमावस्या म्हणजे आपल्यासाठी अगदी सोन्याहून पिवळा दिवस म्हणावा लागेल. कारण आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी आहेत, खूप कष्ट आहेत, खूप दुःख आहेत, दरिद्रता आहे. दरिद्रता पाठ सोडवत नाही आहे. किती पण प्रयत्न केले, मेहनत केली तरी यश भेटत नाही. घराची तुमच्या प्रगती होत नाही आहे. तर ही खूप चांगली संधी आहे तुम्हाला, कारण गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहे रविवारी आणि तुम्हाला ही शनिवारची अमावस्या जी आहे, शनी अमावस्या, तो दिवस तुम्हाला भेटणार आहे तुमचं नशीब बदलवण्यासाठी, नशीब चमकवण्यासाठी. तर या दिवशी तुम्ही हे नक्की उपाय करा आणि तुमच्या जीवनातील कष्ट, दरिद्रता ही तुम्हाला घालवली पाहिजे. तुमच्या घरात पैशाचे येण्याचे जे मार्ग आहेत ते बंद झालेले आहेत किंवा पैसा येत नाही आहे, आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होत आहे, घरात खूप आजारपण आहे, मुलाबाळं तुमची खूप भांडण करत असतात, खूप वादावाद घालत असतात, आईवडिलांना मुलं सांभाळत नाहीत किंवा मुलगा फक्त बायकोचंच ऐकत असतो, आईवडिलांना त्रास देतो. तर अशामध्ये तुम्हाला ही अमावस्या खूप फायद्याची ठरणार आहे. अमावस्या ही शनी अमावस्या आहे आणि शनीची 7.5 ही काही नवल तुमच्यासाठी वेगळं काही सांगायची गोष्ट नाही, की एखाद्या माणसाच्या मागे जर शनीची अमावस्या लागली ना, 7.5 लागली ना, तर त्या माणसाचं जीवनामध्ये एवढे दुःख येतात, एवढे दुःख येतात, की अगदी माणूस नैराश्यामध्ये जात असतो आणि त्याचं काहीच त्याच्या घरात शुभकार्य होत नाही. अगदी त्याला जीव देण्याची वेळ येते, एवढं त्याच्या घरामध्ये दुःख, कष्ट, दरिद्रता ही पसरत जात असते. तर ही पसरू नये किंवा आपल्या घरात दरिद्रता येऊ नये यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. जरी तुमचं चांगलं चाललं असेल तरी तुम्हाला हे उपाय करणं अनिवार्य आहे, कारण येणारा काळ हा तुमच्यासाठी चांगला यावा. कारण की कसं आहे ना मित्रांनो, एकदा का दरिद्रता तुमच्या घरामध्ये जर शिरली तर ती पसरत खूप मोठ्या प्रमाणात जाते आणि तुम्ही नंतर काहीच करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, जरी तुम्ही सुखी असाल किंवा दुःखी असाल, या दोन्ही वेळेसुद्धा तुम्हाला शनिदेवांची ही पूजा किंवा हे उपाय आपल्या पितरांसाठी या दिवशी नक्की करायचे आहेत. अमावस्येला काही गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत आणि ते केल्याने तुमच्यावरती माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते. अमावस्येला काही नाही केलं तरी चालेल, पण शनी अमावस्येला मात्र हे एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही 12 वर्षातील कोणत्याच अमावस्येला कधीच काही केलं नाही किंवा करता, तरी देखील ही शनी अमावस्या जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, या अमावस्येला तुम्हाला ह्या कामांपैकी एक काम तरी नक्की करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल, तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. आणि ह्या सर्वांचा जेव्हा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या जीवनात कोणतंच दुःख येत नाही किंवा आपलं कोणतंच काम अडत नाही. आपली सर्व कामं अगदी व्यवस्थित पार पडत असतात. त्यामुळे वर्षातून येणारी ही एक शनी अमावस्या आहे. ही संधी तुम्हाला चुकवायची नाही. या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही. ते सर्व तुम्हाला बंद करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांसाठी असेल, माता लक्ष्मीसाठी असेल, प्रभावशाली ज्या सेवा आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या गुरुजींनी सांगितलेल्या असतील किंवा अजून तुम्ही काही करत असाल, त्या तुम्हाला करायच्या आहेत. ही अमावस्या पितरांसाठी समर्पित आहे. 29 मार्च रोजी शनिवारची जी अमावस्या आहे ती आपण गृहीत धरणार आहोत, कारण त्या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला योग्य ती संधी मिळालेली आहे. या दिवशी शुभ काम करायचे नसतात, कारण ते सफल होत नाहीत असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी तुम्ही जे केलेले उपाय आहेत, टोटके आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत आणि हे जर आपण टोटके उपाय केले तर त्याचा लवकर परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे आपल्याला असे काही उपाय करून आपण सफल व्हायचं असतं. उद्योगधंदा असेल, आपल्या घरामध्ये सफलता असेल, आपल्या सांसारिक सुख आपल्याला प्राप्त होत नसेल, तर हे उपाय जे आहेत ते तुम्हाला नक्की करायचे आहेत. त्यामुळे ज्या जीवनात येणाऱ्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत ना, त्या पूर्ण होत असतात किंवा त्यांचं निवारण हे 101% हे होत असतं. तर काय उपाय केले पाहिजे, तुम्हाला सकाळपासून तुमची या दिवसभर दिनचर्या कशी असावी याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर हिंदू पंचांगानुसार 28 मार्च रात्री 7:55 ही अमावस्या चालू होणार आहे आणि ते 29 मार्च 4:27 पर्यंत असणार आहे. त्यामुळे आपल्याला
पितृपूजा करण्यासाठी, पितृतर्पण करण्यासाठी आपल्याला शनिवारचा दिवस हा उत्तम दिवस आपण मानणार आहे. कारण सूर्यदेवांनी ही अमावस्या पाहिलेली आहे, त्यामुळे शनिवारची अमावस्या शनी अमावस्या म्हणून गृहीत झालेली आहे. त्या अमावस्येला जर आपण पितरांसाठी तर्पण केलं, पिंडदान केलं, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये शांती भेटत असते आणि आपलं जीवन हे सुखी मिळत असतं. कशावरून? कारण यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभत असतो. आपल्या पितरांची पूजा करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला अमावस्या हा दिवस दिलेला आहे. त्यामुळे आपल्या पितरांची रोज सेवा नाही केली तरी चालेल, पण अमावस्येला आपल्या पितरांची सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पितरांची सेवा या अमावस्येला, शनी अमावस्येला नक्की करा. त्यांच्या नावाने तुम्ही दानधर्म करा. पूर्वजांच्या नावाने अन्नदान करायचं आहे, ब्राह्मणदान करायचं आहे. त्यानंतर शनिवारी अमावस्या आहे, त्यामुळे तुम्हाला त्यानंतर शनिवारी जी येणारी अमावस्या आहे तिला शनी अमावस्या म्हणतात. तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील ज्या काही जेवढ्या रूम असतील त्या तुम्हाला मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जात असते. कोणीही जादूटोणा तुमच्या घरावरती करणार नाही. घरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पितरांसाठी एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तो तुमच्या पितरांच्या नावांना समर्पित आहे असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ थोडेसे तुम्हाला टाकायचे आहेत. हा जो दिवा आहे तो दक्षिणमुखी तुम्हाला ठेवायचा आहे. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. तिथे देखील दिव्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत. आणि या दिवशी चुकूनसुद्धा पिंपळाचं पान असेल, झाड असेल हे तोडू नका, कारण ब्रह्महत्येचं पाप तुम्हाला लागत असतं. आणि या दिवशी चुकूनसुद्धा हे झाड तुम्हाला तोडायचं नाही. या झाडाला हात लावून स्पर्श करून त्यांची पूजा करायची आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. कारण असं बोललं जातं की या दिवसामध्ये ब्रह्मदेव किंवा भगवान विष्णू असतील, आपले पित्र असतील, या पिंपळाच्या झाडामध्ये येत असतात. तुम्ही जर लागोपाठ एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली पूजा करत असाल किंवा दिवा लावत असाल, तर त्या झाडामध्ये आपले पूर्वज आपण ज्या टायमिंगला जातो पूजेला त्या टायमिंगला ते आलेले असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातून ही चुकी तुम्ही करू नका. त्यानंतर तुम्हाला मुंग्यांना पीठ साखर या दिवशी खायला द्यायची आहे. गाईला चारा खायला घाला. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरात तुम्हाला गहू, तांदूळ, डाळ, गूळ यापैकी काही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये पितरांच्या नावाने तुम्हाला दान करायचं आहे. गरीब ब्राह्मण लोकांना तुम्हाला जेवाय घालायचं आहे, त्यांना दानधर्म करायचा आहे. तर अशी कामं जी आहे ती या शनी अमावस्येला तुम्हाला करायची आहेत. त्यानंतर हा झाला पितरांचा. आता शनिदेवांना देखील प्रसन्न करण्यासाठी बघा, शनीची 7.5 ही खूप महाभयंकर असते. ती काही लवकर जात नाही. जसं पितृदोष हा खूप महाभयंकर असतो, तोही जात नाही. आणि शनीची 7.5, त्यामुळे तुम्ही बाकीच्या देवांना एवढी पूजा केली नाही केली तरी बाकीचे देव एवढे रागवत नाहीत. पण जेवढं शनिदोष असेल, पितृदोष असेल, हे दोष खूप महाभयंकर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे त्यांचीही जी पूजा आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे. यांची पूजा केली तरच तुम्ही जीवनामध्ये सफल होणार आहात. तर शनिवार तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तो 7 वेळा तुम्हाला घरावरून उतरून त्यानंतर तो तुमच्या चौकामध्ये नेऊन तुम्हाला टाकायचा आहे. असं केल्याने घरावरची लागलेली नजर आहे, काळी जादू आहे, त्याचं निवारण होत असतं आणि घरामध्ये सुख नांदत असतं. त्यानंतर घरात एखादा लाल कपडा घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळाची पूजा करायची आहे. हळद कुंकू लावून, अक्षता लावून तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जप करून तो तुम्हाला तुमच्या घराच्या इथे दरवाजाच्या वरती तुम्हाला बांधायचा आहे. असं केल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मकता निर्माण राहते. नारळ हा अत्यंत पवित्र आहे, माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि असा नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये तुम्हाला घरात जर बांधला तर कोणीही तुमच्या घरावरती बाधा करणार नाही. त्यानंतर जो आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सतत नजर लागत असेल तर या दिवशी उंबऱ्याच्या बाहेर 2 कापूर आणि 2 लवंगा या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत, त्या जाळायच्या आहेत. असं केल्याने सुद्धा तुमच्या घराला जी काही लागलेली नजर आहे तिचा नाश पावत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पितृदोष किंवा शनिदेवांची पूजा तुम्हाला करायची आहे. शनी मंदिरात तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला शनिदेवांना तेल अर्पण करायचं आहे. हा उपाय शनिदेवांना जो अभिषेक आहे तेलाचा तो घालणं म्हणजे सगळ्यात भारी उपाय आहे. या दिवशी तुम्हाला हनुमान मंदिरात देखील जायचं आहे. हनुमान चालीसा बोलायची आहे. हनुमानांची पूजा तुम्हाला करायची आहे. हनुमानांच्या मंदिरात तुम्हाला प्रसाद स्वरूपात काहीतरी द्यायचं आहे.
तर ही सारी पूजा तुम्हाला जर शनिवारी केली तर जीवनामध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच पूजा करायची गरज लागणार नाही. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. हा एकदम योग्य जुळून आलेला दिवस आहे. त्यामुळे याचं सोनं करून घ्या आणि ही पूजा नक्की करा. हनुमान चालीसा असेल, शनी स्तोत्र असेल, तुम्हाला ही नक्की वाचायची आहे किंवा श्रवण करायचे आहे. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.